नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेली क्रमांक 12वरची कविता महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया हे अण्णाभाऊ साठे यांचा हा पोवाडा आपण आज अभ्यासणार आहोत. 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 52वर हा पोवाडा देण्यात आलेला आहे. हा पोवाडा ही कविता अभ्यासण्या अगोदर आपण या कवितेचे जे कवी आहेत, या पोवाड्याचे जे रचनाकार आहेत अण्णाभाऊ साठे यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊयात. अण्णाभाऊ साठे 1920 ते 1969 लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी कादंबऱ्या, चिरा नगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी कथासंग्रह, इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटके, माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रसिद्ध. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रातील त्यांचं प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होतं. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. तर अण्णाभाऊ साठे यांची ही काव्यरचना आता आपण अभ्यासणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेमध्ये एकूण 9 कडवे आहेत. या प्रत्येक कडव्याचा भावार्थ आपण अभ्यासूयात. यापैकी पहिलं कडवं, कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया. याचा अर्थ की संयुक्त महाराष्ट्र चळवळीला धार येण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातील जनतेला हाक दिली आहे. तुमचा देह हा महाराष्ट्राच्या मातीसाठी समर्पित केला पाहिजे. कंबर बांधून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी सज्ज झाले पाहिजे आणि घाव झेलण्याची तयारी ठेवली पाहिजे. या कवितेचं दुसरं कडवं, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती. याचा भावार्थ होतो, महाराष्ट्रातील मंदिरापुढे यशाची ज्योत पेटवली आहे. निळे आकाश हे पाण्याने भरलेले आहे. जमिनीतून सोन्याच्या रूपात पीक पिकले आहे. गड किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. पोवाड्यातून पराक्रमी मानवाचे कार्य भूषावित आहे. जसे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा या पोवाड्याच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. या कवितेचं तिसरं कडवं, तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया. याचा भावार्थ होतो, ज्या पायाशी अरबी समुद्र स्पर्श केला आहे त्यांनी आठवण करून दिली आहे की महाराष्ट्राच्या चळवळीसाठी शरीर समर्पित केले पाहिजे. या कवितेचं नंतरचं कडवं आहे, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची व श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. याचा भावार्थ होतो की ही मायभूमी धैर्यवान लोकांची आहे. आपल्या कर्तृत्वाने अधिराज्य गाजवणाऱ्या शासनकर्त्यांची आहे. शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची आणि मजुराची महाराष्ट्राची ही भूमी
ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ही भूमी शाहिरांची, त्यागासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची. यानंतरचं कडवं आहे की स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. याचा भावार्थ होतो की शिवरायांचं कार्य स्मरण करून देहरूपी ओवाळून टाक महाराष्ट्रासाठी. यानंतरचं कडवं आहे कवितेचं की पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नाचे, सांधू या खंड कित्याचे. याचा भावार्थ बघा की संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी हातावर सत्याचे कंकण बांधून स्वप्न साकार करायचे आहे. मराठी बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून जोडावयाचा आहे. या कवितेचं नंतरचं कडवं आहे की या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. याचा अर्थ होतो की संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यासाठी मैदानात उतरून शिंग फुंकले पाहिजे, म्हणून महाराष्ट्रासाठी शरीर वाळून टाकण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. या कवितेचं नंतरचं कडवं आहे धर ध्वजा करी एक्क्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखरजणी पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. याचा अर्थ होतो की महाराष्ट्र एकतेसाठी एका धर्माखालील सर्व मराठी लोक एकत्र आली पाहिजेत. प्रत्येकाच्या मनामध्ये महाराष्ट्रावर एकतेचा ध्वज फडकवण्याची इच्छाशक्ती निर्माण केली पाहिजे. हिमतीने पुढे पाऊल टाकून पोलादासारखे कणखर होऊन स्वातंत्र्याची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीसाठी लढण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. या कवितेचं सगळ्यात शेवटचं कडवं आहे की उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. याचा अर्थ होतो की जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या मायभूमीचे उपकार फेडण्यासाठी महाराष्ट्राला शरीराची पर्वा न करता ही लढाई केली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया हा अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा अभ्यासरूपी असलेली ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासली आहे. यानंतर आपण या कवितेवर आधारित स्वाध्यायाकडे वळणार आहोत. स्वाध्याय यामध्ये प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहा. वैशिष्ट्य लिहा यामध्ये पहिला प्रश्न की महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती. तर मग महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये 4 आहेत. नंबर 1 यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर. नंबर 2 सोन्याची धरती खालीनी वर निळे आकाश. नंबर 3 महारथींनी भूषावलेली किल्ले जिचे पोवाडे गातात. आणि नंबर 4 अरबी समुद्र तिचे चरण धुतो. वैशिष्ट्य लिहा यामध्ये दुसरा प्रश्न आहे की कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्य. तर ही व्यक्ती वैशिष्ट्ये देखील 4 आहेत. नंबर 1 धैर्यवंत शासनकर्ते वीर. नंबर 2 श्रम करणारे शेतकरी. नंबर 3 संत व शाहीर. आणि नंबर 4 धुरंधर श्री छत्रपती शिवराय. प्रश्न क्रमांक 2 असत्य विधान तपासा. या ठिकाणी 4 विधानं तुम्हाला दिलेली आहेत. या 4 विधानापैकी एक विधान असत्य आहे. तर ही 4 विधानं कोणती आहेत. नंबर 1 धुरंधर शिवरायांना स्मरावे. नंबर 2 असत्यास्तव शिंग फुंकावे. नंबर 3 स्वातंत्र्याची आण घ्यावी. आणि नंबर 4 जन्मभूमीचे उपकार फेडावे. या 4 विधानामध्ये नंबर 2 क्रमांकाचं विधान हे असत्य आहे. प्रश्न क्रमांक 3 कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे.
निव्वळ निळ्या आकाशाची छाया आहे. गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. रथी महारथींनी तिला भूषावले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणाशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्याचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा. तर ही बलस्थाने आपल्याला खालीलप्रमाणे मांडता येतील. या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गड किल्ले गातात. महारथी शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्याची, कष्टकऱ्यांची, संत महंत व शाहिरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी लीन आहे. स्वातंत्र्याची रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. यानंतरचा प्रश्न आहे काव्य सौंदर्यावर आधारित. काव्य सौंदर्यात समाविष्ट करण्यात आलेला पहिला प्रश्न अ. धर ध्वजा करी एक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. तर या काव्यपंक्तीचा विचार सौंदर्य आपल्याला खालीलप्रमाणे मांडता येईल. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य करण्यासाठी मराठी माणसे आपली कार्य करत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया. यानंतरचा काव्यसौंदर्यातील प्रश्न आहे आ. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा. तर या कवितेतून व्यक्त होणारा रस तो वीर रस आहे. आपल्याला याचं उदाहरण सांगता येईल. या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधुनी उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. या पहिल्या 2 ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. करी कंकण बांधून साचे, सत्यास्तव शिंग फुंकाया. पर्वत उलथून यत्नाचे, धर ध्वज करी एक्याची. पाऊले टाक हिमतीची, घे आन स्वातंत्र्याची. अशा प्रकारच्या ओळीमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठले. अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे. यानंतरचा प्रश्न आहे की तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचं वर्णन करा. तर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याबाबतीत अभिमानास्पद वाटणाऱ्या बाबी आपल्याला खालीलप्रमाणे मांडता येतील. या प्रश्नाचं उत्तर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल की महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात. विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर मूल्य त्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रावरून टाक ओवाळणी काया या कवितेचं भावार्थ या ठिकाणी अभ्यासला आहे. या कवितेवर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकी आपण कशी लिहावीत याचं देखील मार्गदर्शन आपण बघितलं आहे. माझी सादर केलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझं हे ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.